रामराम मंडळी आपण सर्वांनी भूताप्रेताच्या गोष्टी ऐकल्याच असतील, पण त्यावर विश्वास ठेवणे हे नेहमीच कठीण असते. पण आज जी सत्य घटना मी तुम्हाला सांगणार आहे, त्या सत्य घटनेचा खुद्द पोलिसांनी तपास केला होता. तशी त्यांच्या FIR फाईलमध्ये सुद्धा या केसची नोंद आहे. मंडळी, ही घटना 1991 मध्ये स्पेन या देशातील मेड्रिडमध्ये घडलेली आहे. स्पेन हा तसा फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे, पण याच देशात असा एक विचित्र प्रसंग घडला की ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. आणि स्पेन आणि मैद्रिदच्या इतिहासात असे पुन्हा कधी घडले नव्हते. ही कथा एका 18 वर्षीय मुलगी स्टेफनिया लिझारोची आहे, जी स्पेनमधील एका अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर राहत होती. तसे स्टेफनियाच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित सुरू होते, ती 18 वर्षाची होईपर्यंत. मंडळी, ती 18 वर्षे झाल्यानंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते आणि कॉलेजला जाऊ लागते. कॉलेजमध्ये जाण्याच्या काही दिवसानंतर तिच्या वागणुकीत बदल पडले असते. ती अचानकच आपल्या भावाकडे रागाने पाहायची, घुरघुरायची, त्याच्यावर हल्ला करायची, कधी सापासारखा फुंकारण्याचा आवाज करायची, तर कधी आपल्या घरातील भिंतीवर नकाने वरबाळत बसायची. आणि घरातील सर्वजण तिच्या अशा वागणुकीने त्रस्त झालेले होते. त्यांनी तिला खूप वेळा विचारलं की तू अशी का करतेस, पण ती सांगायची की मला काहीच कळत नाही, मी काय करते, पण माझं स्वतःवर काहीच कंट्रोल राहत नाही. पण मला आपल्या घरामध्ये रात्रीच्या वेळा कधी कधी एक सावली दिसते, कोणाचे हे मला कळत नाही, पण ते दिसल्यानंतर मला असं व्हायला लागतं. आता तिच्या घरच्या आईवडिलांना तिची काळजी वाटायला लागली होती. ती काही दिवस व्यवस्थित राहायची आणि अधूनमधून तिला पुन्हा असा दौरा पडायचा आणि यामुळे तिची तब्येत सुद्धा खालावलेली होती. तिच्या आईवडिलांनी या गोष्टीचा खुलासा काढण्यासाठी स्टेफनाच्या मित्रमैत्रिणींना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की स्टेफना तंत्रमंत्र जादूटोना याची पुस्तकं खूप वाचत होती. स्टेफनाच्या आईवडिलांना वाटलं की यामुळे स्टेफनाला स्वतः होत असेल. त्यांनी स्टेफनाच्या रूममधून चेकिंग करून सर्व जादू मंत्र आणि जादूटोनाची पुस्तके एकत्र करून जाळून टाकली, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. स्टेफनाला तसे दौरे पडणे की बंद पडत नव्हते. मंडळी, ते लोक धर्मांत ख्रिश्चन होते, त्यामुळे त्यांचा देवा धर्मावर पण खूप विश्वास होता. त्यांनी स्टेफनाला चर्चमध्ये नेऊन दाखवले, पण तेथे जाऊनही स्टेफनाच्या तब्येत काही सुधारणा होत नव्हती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी तिच्यावर भरपूर टेस्ट केल्या, पण तिच्या सर्व टेस्ट निगेटिव्ह येत होत्या आणि डॉक्टरांनी सांगितले की स्टेफनाला काहीच झालं नाही, ती फिजिकली आणि मेंटली एकदम फिट आहे. स्टेफनाच्या आईवडिलांना आता काय करावे काही समजत नव्हते. असे दिवस जात होते. मंडळी, ही घटना सुरू झाली होती डिसेंबर 1990 मध्ये आणि आता ऑगस्ट 1991 मध्ये या गोष्टीला 6 महिने होऊन गेले होते. या कालावधी दरम्यान स्टेफनाच्या आईवडिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्टेफनाला दाखवून पाहिलं, पण स्टेफनाच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. दुसरीकडे तिची तब्येत जास्तच खालावत चालली होती. स्टेफनाच्या आईवडिलांनी तिला आता एका सरकारी दवाखान्यात भरती करून दिले. तिथे 3 हप्त्यापर्यंत तिचा विलास सुरू होता. तेथील सर्व डॉक्टरांनी तिच्या भरपूर टेस्ट केल्या, भरपूर ट्रीटमेंट केल्या, पण तिच्या सर्व टेस्ट निगेटिव्ह येत होत्या. तेथील डॉक्टर म्हणत होते की स्टेफनाला काहीच झालेलं नाही. तेथील डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं होतं की टेस्टमध्ये काही निघालं नाही, स्टेफना नॉर्मल आहे. तिला काय होतं हे कोणालाच कळत नव्हतं. शेवटी 3 हप्ते हॉस्पिटलमध्ये तिचा विलास चालल्यानंतर एक दिवस अचानक स्टेफनाचा मृत्यू झाला. तिच्या घरचे तिला रोज भेटायला यायचे, पण कोणालाच असं वाटलं नव्हतं की तिची एवढ्यात मृत्यू होईल. तिच्या अशा मृत्यूचे कारण डॉक्टरही कळलं नव्हतं, त्यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित होते. त्यांनी स्टेफनाचा पोस्टमॉर्टम केला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा तिच्या मृत्यूचे एक्झॅक्ट कारण कळलेले नव्हते. पोस्टमॉर्टममध्ये फक्त एवढंच होतं की हृदयाच्या झटक्यामुळे स्टेफनाचा मृत्यू झाला आहे. पण स्टेफना ही केवळ 18-19 वर्षाची होती आणि 18-19 वर्षाची असताना हार्ट अटॅक येणं ही गोष्ट डॉक्टरांना काही पचत नव्हती. पण डॉक्टरही शेवटी काय करणार. शेवटी डॉक्टरांनी स्टेफनाचा मृतदेह तिच्या वडिलांना सोपवून दिला. स्टेफनाच्या वडिलांनी ख्रिश्चन रीतिरिवाजाप्रमाणे स्टेफनाला कब्रिस्तानमध्ये देऊन दफन करून टाकले आणि दफन केल्यानंतर ते घरी चालले आले. त्यांचे स्टेफनावर खूप प्रेम होते, त्यामुळे त्यांनी स्टेफना ज्या रूममध्ये राहत होती ते रूममधील सर्व सामान, जशी स्टेफना ती रूम ठेवत होती तसे सजून ठेवून त्या रूमला लॉक करून ठेवून दिले आणि अधूनमधून त्या रूमची साफसफाई सुद्धा करत होते. मंडळी, नंतर 1-2 हप्ते सुरळीत सुरू होते, पण त्यानंतर जेव्हा त्यांनी रूम उघडली तेव्हा त्यांना दिसलं की रूममधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे. दिवाणवरील बेडशीट खाली पडलेली आहे, भिंतीवरील टांगलेल्या सर्व फोटो उलट्या झालेल्या आहेत आणि सर्व सामान फेकफाक करून टाकलं आहे. ती रूम पण असं वाटत होतं की जणू कोणी या रूममध्ये जाऊन सगळा धिंगाणा केला असेल. पण ही पहिलीच वेळ असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष करून रूममधील सर्व सामान परत जसच्या तसे ठेवून रूम व्यवस्थित करून पुन्हा लॉक करून घेतली. परत काही दिवसांनी जेव्हा त्यांनी रूम ओपन केली तेव्हा त्यांना असे चित्र दिसले. रूममधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. जिजसची फोटो पण उलटी झालेली होती. पण यावेळेस त्यांच्या लक्षात आले की इथे काहीतरी वेगळंच घडत आहे. पण इथून पुढे एक नवीनच गोष्ट घडली. स्टेफनाच्या ज्या रूममधून
स्टेपनाच्या रूममधून रात्रीच्या वेळेस अचानकच किंकाळण्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. जणू असे वाटत होते की ती काहीतरी अडचणीत आहे आणि आपल्या आई वडिलांना आवाज देत आहे. तिचा त्या रूममधून रडल्यासारखा किंकाळण्याचा आवाज येत होता. एक दिवस मध्यरात्रीच्या वेळेस असाच आवाज येत असताना स्टेपनाच्या आई वडिलांनी तिची रूम उघडून पाहिली. तेव्हा त्यांना जाणवलं की स्टेपनाच्या रूममधून अचानकच थंडी थंडी हवा वाहत आहे. त्यांना वाटलं ही थंडी कुठून येत आहे, म्हणून त्यांनी खिडकी उघडून बघितली तर बाहेरील वातावरण साधारण होते. असे बरेच दिवस चालले. दररोज मध्यरात्री अशी आवाजाने सुरूच होती. त्यांनी एके दिवशी आपल्या जवळील शेजारी मंडळीने विचारून पाहिलं की तुम्हाला या रूममध्ये कोणी जाताना दिसतात का म्हणून. तेव्हा ते शेजारी सांगत होते की आम्हाला या रूममध्ये कोणी जाताना नाही दिसलं, पण त्या रूममधून सारखा किंकाळण्यासारखा आणि ओरडल्यासारखा मध्यरात्रीच्या वेळेस आम्हाला पण आवाज ऐकू येतो. त्यानंतर स्टेपनाच्या आई वडिलांनी त्या रूमला लॉक लावून नटबोल्ट लावून बंद करून ठेवली, जेणेकरून ह्या रूममध्ये कोणी जाऊ शकेल नाही. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच प्रकार घडला. स्टेपनाच्या रूममधून अचानकच थंड थंड हवा वाहणे सुरू होती. किंकाळण्याची ओरडण्याचे आवाज येत होते आणि तेवढ्या स्टेपनाच्या दरवाजा नटबोल्ट खोलून दरवाजा आपोआप उघडला. ते घरच्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि जास्तच घाबरले. त्यांनी या सर्व गोष्टी आपल्या आसपासचे जे शेजारी होते त्यांना सांगितल्या, पण त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी स्टेपनाच्या घरी रात्रभर थांबण्याचा निर्णय घेतला. मंडळी रात्र झाली. स्टेपनाच्या घरी तेथील शेजारी ही घटना खुद्द अनुभवासाठी थांबलेली होती. ऐन मध्यरात्रीच्या वेळेस त्यांना किंकाळण्याचा ओरडण्याचा स्टेपनाच्या रूममधून आवाज येऊ लागला. त्या घरामध्ये थंड थंड हवा वाहणे सुरू झाली होती. त्यावेळेस त्यांनी स्टेपनाची रूम उघडून पाहिली तर तेथील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं आणि रूममध्ये कुणीच नव्हतं आणि रूममधून थंड थंड हवा वाहत होती. हे पाहून ते सर्व मंडळी अत्यंत घाबरून गेली आणि तेथून निघून गेली. मंडळी, स्टेपनाच्या आईवडिलांचे असेच दिवस जात होते. स्टेपनाचे मृत्यू होऊन आता 15-20 दिवस झाले होते. एके दिवशी स्टेपनाच्या कॉलेजची टीचर अचानक तिच्या घरी आली आणि तिच्या आईवडिलांना म्हणाली की मला तुम्हाला काही सांगायचं आहे. त्या टीचरसोबत एक नन होती. त्यांनी सांगितले की स्टेपनाची एक मैत्रीण होती आणि तिचा एक बॉयफ्रेंड होता. तिच्या बॉयफ्रेंडचा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि तिचा त्या स्टेपनाच्या मैत्रिणीला खूप झटका बसलेला होता. स्टेपनाची आणि तिची चांगली घट्ट मैत्री होती. त्या घटनेनंतर काही दिवसांनी मी पाहिले की कॉलेजच्या मागच्या एका रूममध्ये स्टेपना, ती मैत्रीण आणि इतर 2 मैत्रीण एका लाकडाच्या बोर्डच्या चौबताली बसल्या होत्या आणि त्या बोर्डवर एक काचेचा ग्लास ठेवला होता. त्या काचेच्या ग्लासला त्यांनी बोर्डच्या मधोमध उलटा ठेवलेला होता. दोघी एक एक करून त्या ग्लासला बोटाने टच करत होत्या. मी पाहिले की जेव्हा स्टेपना त्या ग्लासला टच केला तेव्हा तो ग्लास अलगदच हवेत उडाला आणि तो बोर्डवर मधोमध तरंगत होता. ते पाहून मी घाबरले आणि मी लगेच तिथे जाऊन त्या चौघींना बोलले की तुम्ही क्लास सोडून हे काय करता, आणि तो बोर्ड मी फेकून दिला. तेव्हा त्या बोर्डचे 2 तुकडे झाले होते आणि तो ग्लासही हवेमध्येच तरंगत होता. त्या ग्लासमधून एक पांढऱ्या रंगाचे धुपट निघाले आणि ते सर्व स्टेपनाच्या नाकामधून तिच्या शरीरात गेले. तेव्हा त्यांना तिथे विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की स्टेपना ही तंत्रमंत्र जाणकार आहे आणि ती भूतापितासोबत गोष्ट सांगू शकते. आणि याद्वारे आम्ही स्टेपनाची ज्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला होता त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर मी त्यांना तिथून काढून दिले आणि परत असे करू नका हे ठणकावून सांगितले. ही गोष्ट टीचर घरच्यांना सांगत होती. हे ऐकून स्टेपनाच्या आई वडिलांच्या अशा लक्षात आले. त्यावेळेसपासूनच स्टेपनाच्या वागणुकीत अचानक बदल झाला. तिचे सापासारखे आवाज काढणे, नकाने भिंतीवर पाडणे, रात्रीच्या वेळेला ओरडणे, किंकारणे, हे सर्व त्या दिवसपासूनच घडत होतं. त्यानंतर त्यांना वाटलं की स्टेपनाची आत्मा आजही आपल्याच घरात आहे. त्यामुळे त्यांनी स्टेपनाची रूम परत उघडून बघितली. परत त्यांना तेच चित्र दिसलं. जिजसची फोटो उलटी टांगलेली होती. सर्व सामान इकडे तिकडे फेकपाक केलं होतं. स्टेपनाचा फोटो जमिनीवर पडला होता. तो तिच्या आईने उचलण्याचा प्रयत्न केला, पण थोडा वर उचलून परत खाली टाकून दिला. हे स्टेपनाच्या आईकडून अचानक झालं होतं. स्टेपनाच्या वडिलांनी हे पाहून त्यांना वाईट वाटलं. त्यांनी स्टेपनाचा तो पडलेला फोटो परत वर उचलला. मंडळी, तो फोटो लाकडाचा होता. आतमध्ये स्टेपनाचा एक फोटो होता आणि त्यावर काचेची फ्रेम होती. तो फोटो स्टेपनाच्या वडिलांनी उचलून हातात धरला. तो फोटो आता त्या दोघांच्या एकदम अगदी समोर होता. पण काय आश्चर्य, तेवढ्यातच त्या फोटोला आग लागते आणि पूर्ण फ्रेम सोडून फक्त स्टेपनाचा चेहरा त्या आगीने जळून जातो. त्यांनी घाबरून तो फोटो खाली फेकून दिला आणि त्या रूममधून बाहेर चालले गेले. कशीतरी त्यांनी ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी त्यांनी विचार केला की आता काय करायचं, आणि त्यांनी ते घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी काही वेगळीच घटना घडली. स्टेपनाची आई झोपेत असताना तिला जाणवले की कोणीतरी तिच्या छातीवर बसून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तिने त्यातून सुटण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण तिला ते काही शक्य होत नव्हते. ती अगदी स्तब्ध झालेली होती. तिला असे वाटत होते की तिच्या छातीवर काहीतरी वजनदार बसले आहे. तेवढ्यात शेजारी झोपले असलेल्या तिच्या पतीला जाग आली आणि त्यांनी तिला
त्यातून सोडवलं. ती खूप घाबरलेली होती. यावेळेस पहिली वेळ जेव्हापासून ही घटना सुरू झाली होती पोलिसांना कळलं नव्हतं. आज त्याने रात्रीच्या 2:40 पोलिसांना फोन लावला होता. त्यानंतर पुढच्या अगदी 10 मिनिटात पोलिसाची एक टीम त्यांच्या घरी आली. त्या टीममध्ये एक इन्स्पेक्टर आणि 4 इतर पोलीस होते. त्यांनी घरी येताच त्यांना विचारलं की घरात अजून कोण कोण आहे. त्यावेळेस स्टेफनाच्या आईवडिलांनी सांगितलं की आम्ही 4 जणच घरात आहोत. स्टेफनाचे आईवडील आणि तिचा एक भाऊ आणि बहीण एवढे जण त्या घरात राहत होते. तर पोलीस म्हणले की हे आवाज कशाच येत आहे. त्यावेळेस स्टेफनाच्या आईवडिलांनी सांगितलं की मध्यरात्रीनंतर आम्हाला असेच नेहमीच इथं आवाज ऐकायला येतात. आता पोलिसांना तिथं काहीतरी विचित्रच वाटलं. तेव्हा स्टेफनाच्या आईवडिलांनी त्यांना हा सर्व प्रकार पोलिसांना समजावून सांगितला. हे सर्व ऐकून त्या पोलिसांनी स्टेफनाच्या वडिलांना समजावून तेथून निघून गेले. पण त्या इन्स्पेक्टरच्या डोक्यात एक गोष्ट सारखी घुमत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत स्टेफनाच्या घरी ते इन्व्हेस्टिगेशनसाठी आले. पोलिसांनी आता झालेली सर्व घटना स्टेफनाच्या आईवडिलांकडून डिटेलमध्ये समजून घेतली आणि त्या घरातील लोकांचं काय म्हणणं होतं समजून घेतले. स्टेफनाची रूम चेक केली. पण स्टेफनाच्या आईवडिलांनी सांगितलं की इथं जे काही होतं ते मध्यरात्रीनंतरच होतं. त्यामुळे पोलिसांनी एक रात्र इथं थांबवण्याचं ठरवलं. त्यानंतर स्टेफनाच्या आईवडिलांनी त्यांना अजून एक गोष्ट सांगितली की माझा एक लहान मुलगा आहे. तो झोपल्यानंतर अलगदच एका बेडवरून अलगद तरंगून दुसऱ्या बेडवर जाऊन पडतो आणि त्यानंतर त्या बेडून आपोआप पहिल्या बेडवर येतो. पोलिसांचा या गोष्टीवर विश्वास बरत नव्हता. त्यांना वाटलं की ही काय मजा करत आहात. पण ह्या सर्व गोष्टी त्यांनी डोळ्यानं पाहायचं ठरवलं होतं. पोलीस तिथे थांबले होते. मध्यरात्रीची वेळ होऊन गेली होती. तेवढ्यातच त्यांना स्टेफनाच्या रूममधून किंकाळण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येऊ लागला. पोलीस त्या दिशेने धावून गेले. तो आवाज स्टेफनाच्या रूममधून येत होता. पोलिसांनी स्टेफनाची रूम उघडून बघितली तर रूममधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं आणि त्या रूममधून थंडगार वारा वाहत होता. त्याने त्या रूमची खिडकी उघडून बघितली तर बाहेर सर्व अगदी शांत नॉर्मल वातावरण होतं. हे सर्व पोलिसांनी डोळ्यानं पाहिलं होतं. हे सर्व बघून पोलीस तिथून निघून आले आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी एका फाईलमध्ये लिहून ठेवल्या. तिथून पुढे महिनाभर पोलिसांनी स्टेफनाच्या घराची तपासणी केली. तिथे फॉरेन्सिक टीम आली. फॉरेन्सिक टीमने त्याची तपासणी केली पण त्यांना तिथे काहीच आढळलं नाही. शेवटी थकून हारून त्यांनी स्टेफनाच्या आईवडिलांना ते घर सोडून देण्यासाठी सांगितले. स्टेफनाचे आईवडील पण ह्याआधी हाच विचार करत होते. त्यांनी शेवटी ते घर सोडून दिले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित झाले.